आता पहा, जी आपलं जे जलचक्र आहे, या जलचक्रातला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर सूर्य आहे. सूर्य हा जलचक्रातील सर्वात महत्त्वाचा घटक. आता सूर्य हा तुम्हाला वाटेल की या सूर्याचा आणि आपल्या जलचक्राचा काय संबंध, बरोबर ना. बघा इकडं, जेव्हा सूर्याच्या प्रकाशामुळे समुद्राच्या पाण्याची काय होते वाफ होते, बरोबर. आता ही वाफ होऊन ही वाफ कुठे जाते वर जाते. वर गेल्याच्या नंतर या वाफेपासून काय तयार होतात ढग तयार होतात, बरोबर. आता हे जे ढग आहेत या ढगांना जेव्हा थंड वारा मिळतो, बरोबर, थंड वारा मिळाल्याच्या नंतर या ढगांचं काय होत असतं पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होते, बरोबर ना. आता पाण्याचे थेंब झाल्याच्या नंतर आता मला सांगा वाफ हलकी की पाणी हलकं रे, बरोबर. वाफ ही आदर तरंगू शकते, पण जेव्हा या वाफेपासून पुन्हा पाण्याचे ढग तयार होतात, हे पाण्याचे ढग तयार झाल्याच्या नंतर पाण्याचे थेंब, बरोबर, हे पाण्याचे थेंब काय होतात जड राहतात. हे जड या ढगामध्ये राहणं शक्य नाही, बरोबर. म्हणून हे जे ढग आहेत हे जेव्हा काय होत असतात पाण्याचे थेंब खाली जमिनीवरती पडतात. जेव्हा हे जमिनीवरती पडतात तेव्हा आपण त्याला पाऊस पडलं म्हणतो, बरोबर ना. काय पाऊस पडला असं म्हणतो. आता पहा, जेव्हा हे पाऊस पडतं, पाऊस पडल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर आपल्याला पाणी सगळं वाहून गेलेलं दिसतंय ना. पाणी हे वाहून नेमकं कुठे जाते समुद्राला जाते. जे ओढे आहेत नदी आहेत या नदी किंवा ओढ्यांच्या माध्यमातून हे सगळं पाणी काय होतं पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला जाऊन मिळाल्याच्या नंतर पुन्हा काय होती सूर्यामुळे पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफ येते, पुन्हा काय होतं ढग तयार होतात, बरोबर. ढगाला पुन्हा थंड वारा लागतो, पुन्हा त्याचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं आणि पाण्याच्या थेंबात रूपांतर झाल्याच्या नंतर पुन्हा ते पावसाच्या स्वरूपामध्ये काय होतं हे खाली जमिनीवरती पडतं, बरोबर. आणि पुन्हा काय होतं नदी ओढे यांच्या माध्यमातून हे पाणी वाहून समुद्राला मिळतं. अशा प्रकारचं हे एक चक्र कंटिन्यू सतत काय असतं चालू असते, बरोबर. यालाच आपल्याला काय म्हणता येईल जलचक्र म्हणता येईल, कळलं. आता हे जे जलचक्र जे आहे या जलचक्रामध्ये 4 क्रिया महत्वाच्या आहेत. कोणत्या 4 क्रिया महत्वाच्या आहेत? त्या 4 क्रिया कोणत्या? पहिली आहे बाष्पीभवन, बरोबर. आता पहा ही कोणती क्रिया कुठे घडायली हे पण मी तुम्हाला सांगतो. बाष्पीभवन जी क्रिया आहे कुठे घडते जेव्हा या सूर्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, बरोबर. त्या ठिकाणी कोणती क्रिया घडायली बाष्पीभवन ही क्रिया घडायली, बरोबर ना. बाष्पीभवन, आता बाष्पीभवन झालेलं जी की वाफ काय होती पुन्हा ढग तयार होते. या ढग तयार झाल्याच्या नंतर जेव्हा या ढगाला थंड वारा लागतो तेव्हा काय होतं या ढगात जी वाफ आहे या वाफेचं पुन्हा काय होतं पाण्याच्या थेंबात रूपांतरण होतं. ढगाचं किंवा या वाफेचं पाण्याच्या थेंबात रूपांतरण होण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपल्याला काय म्हणता येते संगणन असं म्हणता येते, बरोबर. संगणन म्हणजे काय वाफेपासून पुन्हा पाण्याचे थेंब तयार होण्याची जी की क्रिया संगणन, बरोबर. आता हे संगणन झालेलं त्या पाण्याचे जे थेंब तयार झालेत हे पाण्याचे थेंब या वाफेपेक्षा जड असतात, बरोबर. ते आकाशातच म्हणजे किंवा त्या ढगामध्ये तरंगून राहू शकत नाही जास्त वेळ, बरोबर. मग काय होतं हे जे आहे पाण्याचे थेंब खाली पडतात, बरोबर. कशाच्या स्वरूपात पावसाच्या स्वरूपात, बरोबर. संगणन क्रिया झाल्याच्या नंतर पुढची क्रिया कोणती अवक्षेपण, बरोबर. अवक्षेपण म्हणजे काय थंड झालेले ढग किंवा पाण्याचे थेंब पावसाच्या स्वरूपामध्ये काय होणे जमिनीवरती पडणे, ही क्रिया झाली अवक्षेपण. आणि शेवटची क्रिया कोणती प्रवाह. प्रवाह म्हणजे काय जेव्हा या ढगामधून पाऊस काय होतं खाली पडतं, ढगामधून पाऊस खाली पडल्याच्या नंतर हे जे पाऊस आहे किंवा हे जे पाणी आहे पावसाचं हे पावसाचं पाणी काय होत असतं नदी ओढे यांच्या माध्यमातून काय होतं ते वाहूनच जाते, बरोबर. वाहून जाण्याची क्रिया म्हणजे प्रवाह, कळालं का प्रवाह. आणि या प्रवाहाच्या माध्यमातून हे सगळं पाणी जाऊन पुन्हा पुढे नंतर समुद्राला मिळते, कळलं का. जलचक्रामधले जे 4 महत्वाचे घटक, पहिला घटक आहे बाष्पीभवन क्रिया, दुसरा घटक आहे संगणन क्रिया,
तिसरा घटक आहे अवक्षेपण क्रिया आणि चौथा घटक आहे प्रवाह. बरोबर. या 4 क्रियांच्या माध्यमातून हे जे जलचक्र आहे हे जलचक्र चालत असते. कळालं का जलचक्र? याच्या विषयी